नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या सारांश बुक मराठी या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण महान पुस्तकांचे सारांश मराठीतून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकतो. आजचं पुस्तक आहे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन, मराठीत म्हणजे बॅबिलॉनमधील सर्वात श्रीमंत माणूस. आता तुम्ही विचार करत असाल, बॅबिलॉन तर एक प्राचीन शहर होते, आज ते अस्तित्वातही नाही. तिथला श्रीमंत माणूस आजच्या आपल्या जीवनात काय अर्थाचा आहे? मित्रांनो, उत्तर आहे अगदी कल्पनेपेक्षा जास्त. कारण या पुस्तकात दिलेली तत्वे ही 4000 वर्षापूर्वीची नाहीत, तर आत्ताच्या काळातील आहेत. ही तत्वे तुमचे आणि माझे आर्थिक जीवन पूर्णपणे बदलू शकतात. तर चला मग प्रवास करूया त्या प्राचीन परंतु सोन्याने झगमगाटाच्या शहरात, बॅबिलॉनमध्ये. बॅबिलॉन हे शहर प्रचंड संपन्न होते. सोने, दागदागिने, विलासिता यांनी परिपूर्ण. पण एक गोष्ट आश्चर्याची, की तिथेही काही लोक फार श्रीमंत होते, तर बहुतेक लोक गरिबीतच जगत होते, अगदी आजच्या जगासारखं. या शहरात 2 मैत्रिणी राहत होती, बंजीर आणि कोबी. दोघींही कष्टाळू, पण पैशाच्या चक्रवाढीपासून दूर. एक दिवस त्यांना त्यांच्या मैत्रिणीच्या मुलाने आर्कडने बोलावणं पाठवलं. आर्कड आता बॅबिलॉनमधील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. कोबी आणि बंझीरने यावर विश्वासच बसत नव्हता. आमच्या मैत्रीचा आर्कड सर्वात श्रीमंत? पण तर मग तो कसा बनला? असा प्रश्न मनात घेऊन त्या आर्कडकडे गेल्या. आर्कडने त्यांचं सन्मानपूर्वक स्वागत केलं आणि त्यांच्या कुतूहलाचे समाधान केलं. त्याने सांगितले की श्रीमंत होण्यासाठी कोणतेही गुप्तमंत्र नाहीत, फक्त काही साधी पण अचूक तत्वे आहेत. आणि ती तत्वे कोणालाही श्रीमंत बनवू शकतात. आणि मग आर्कडने सांगितल्या त्या 7 सुवर्ण तत्वांच्या कहाण्या. चला आपणही ती तत्वे एकामागून एक समजून घेऊ. पहिले तत्व, तुझ्या पाकिटातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक नाण्यासाठी तू कमीत कमी 1 नाणं तिथेच राहिलं पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही जे कमावता त्याचा किमान 10% भाग स्वतःसाठी वाचवा. आपण सगळे काही खर्च करून मग जे उरतं ते वाचवतो. आर्कडचं म्हणणं असं होतं की उलट करा, प्रथम स्वतःला पैसे द्या. म्हणजे पगार मिळताच किंवा उत्पन्न मिळताच त्यातील 10% रक्कम गुंतवणूक किंवा बचतीसाठी बाजूला काढा. मग उरलेल्यातून खर्च करा. हे पैसे तुमच्या भविष्यातील संपत्तीचा गठ्ठा आहेत. यालाच आजकाल आपण पे युअरसेल्फ फर्स्ट असं म्हणतो. दुसरे तत्व, तुझ्या गरजांना बजेटचा अंकुश ठेव. आता तुमच्याकडे वाचवण्यासाठी पैसे राहिले आहेत, पण खर्च नियंत्रित नसेल तर तेही संपेल. म्हणून आपल्या कमाईपैकी किती पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च करता येतील याची एक योजना, एक बजेट तयार करा. अनावश्यक खर्च कपात करा. लक्षात ठेवा, आपल्याला जे कमावतो त्याच्यापेक्षा कमी खर्च करायचंय. हेच खऱ्या संपत्तीचं रहस्य आहे. तिसरे तत्व, तुझ्या वाचवलेल्या प्रत्येक नाण्याला काम करायला लाव. ते पैसे तुमच्यासाठी आणखी पैसे निर्माण करतील. फक्त पैसे वाचवून ठेवले तर काही उपयोग नाही. त्या पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावलं पाहिजे. म्हणजेच तुमची बचत योग्य जागी गुंतवली पाहिजे. हे पैसे अशा ठिकाणी लावा जिथे ते सुरक्षित राहील आणि व्याजाच्या, नफ्याच्या स्वरूपात आणखी पैसे निर्माण करेल. हीच पैशाची चक्रवाढ किंवा कंपाऊंड इंटरेस्टची शक्ती आहे. जेव्हा तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करू लागतात, तेव्हाच तुम्ही खरं तर श्रीमंत होण्याच्या वाटेला लागलात. चौथे तत्व, तुमची संपत्ती सुरक्षित ठेवा. गुंतवणूक करताना अतिशय सावधगिरी बाळगा. जी ऑफर फारच जलद आणि प्रचंड नफा देणारी वाटतात, ते बहुतेक वेळा फसगत ठरतात. तुमची कमावलेली वाचवलेली संपत्ती गमावू नका. तुम्हाला नक्की कळत नसेल अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका. माहिती नसलेल्या संशयास्पद ठिकाणी पैसे झोकून देण्यापेक्षा ते घरात ठेवणंच चांगलं. पाचवी तत्व, तुमच्या स्वतःचं घर हे एक चांगली गुंतवणुकीचं ठिकाण आहे. आर्कडच्या काळात स्वतःच्या घराला मोल होतं. आजही तेच आहे. जेव्हा तुम्ही भाड्याने राहता तेव्हा तुमचे पैसे बाहेर जातात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःचं घर खरेदी करता, तेव्हा तुम्ही तुमच्या एका मोठ्या गरजेची पूर्तता करत असतानाच तुमची एक मोठी मालमत्ता निर्माण करता. ही एक अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला भावनिक सुरक्षितता देते आणि कालांतराने त्याची किंमतही वाढते. सहावे तत्व, तुमच्या भविष्यातील उत्पन्नाची खात्री करून घ्या.
आज तुम्ही कमावता आहात, पण भविष्यात निवृत्त झाल्यानंतर काय? म्हणून आजच तुमच्या भविष्यासाठी योजना आखायला सुरुवात करा. निवृत्तीनंतरचे जीवन सुखाचे जावे यासाठी आजच गुंतवणूक करा. हेच आजकाल आपण रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणतो. तरुण असाल तरी हे तत्त्व लक्षात ठेवा. भविष्यातील संपत्तीचा पाया आजच घातला पाहिजे. 7वे तत्त्व, तुमची कमाईची क्षमता वाढवा. हा कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्कड म्हणाला, ज्ञानाची तलवार कोणतीही अडचण पार करू शकते. तुम्ही जितके ज्ञानाने समृद्ध व्हाल तितके तुमचे कमाईचे कौशल्य वाढेल. नवीन कौशल्य शिका. स्वतःला सुधारा. जर तुम्ही सोनार असाल तर परिघ, ताकद आणि सौंदर्यात उत्तम असा सोन्याचा दागिना कसा बनवता येईल ते शिका. हे तुमची कमाई वाढवण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत. मित्रांनो, ही 7 तत्त्व ऐकल्यानंतर आता तुम्हाला कळलं असेल की श्रीमंत होण्यासाठी कोणती जादूचे मंत्र नाहीत. ही फक्त शिस्त, समजूतदारपणा आणि सातत्यावर अवलंबून आहे. बंजीर आणि कोबी यांनी ही तत्त्वे आयुष्यात आणली आणि कालांतराने त्याही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या. आर्कडने त्यांना श्रीमंत करणारे जादूचे मंत्र दिले नाहीत, तर लाईफ जीवन जगण्याचे एक सुव्यवस्थित तंत्र शिकवलं. आपल्या आजच्या लाईफमध्ये बघूया. आपण सगळेच अधिक पैसे कमावण्याचा विचार करतो. पण कधी आपण विचार केलाय की जे पैसे आपण कमावतोय त्याचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे ते? जर नाही, तर मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन हे पुस्तक तुम्हाला श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवत नाही, तर ते तुम्हाला श्रीमंत विचारसरणी शिकवते. आणि हीच विचारसरणी तुम्हाला श्रीमंत बनवते. मित्रांनो, आशा आहे की बॅबिलॉनमधील या सर्वात श्रीमंत माणसाची कहाणी तुम्हाला आवडली असेल. ही तत्त्वे तुमच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न नक्की करा. पैशाचे हे 7 सुवर्ण नियम तुमच्या जीवनात खरोखर बदल घडवून आणू शकतात. जर हा सारांश तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक बटन दाबा. आमच्या सारांश बुक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून सर्व नोटिफिकेशन चालू ठेवा. कारण अशाच अजब गजब जीवन बदलणाऱ्या पुस्तकांचे सारांश आम्ही नियमितपणे मराठीतून आणत असतो. तुमच्या कमेंट्समध्ये नक्की लिहा तुम्हाला पैशाच्या व्यवस्थापनासाठी कोणती तत्त्वे सर्वात जास्त आवडली. पुढच्या कोणत्या पुस्तकाच्या सारांश पाहिजे ते सुद्धा सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन पुस्तकाच्या सारांशसोबत. खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र.